आज आम्ही वज्रेश्वरीला आलो आहोत। वज्रेश्वरीच्या देवीला आम्ही ओटी भरायला आलेलो आहोत। आज 15 ऑगस्टच्या दिवशी सुट्टी असलेल्या निमित्ताने आम्हाला येणं झालं। हे मंदिर वज्रेश्वरी गावामध्ये डोंगरांवरती बांधलेलं आहे। खूप पुरातन काळातलं हे मंदिर आहे असं म्हटलं जातं। मराठांनी हे बांधलेलं आहे आणि वरती जाऊन खूप छान सिनिक ब्युटी आहे। लहान मुलांना, मोठ्या माणसांना आणि वृद्धांना सगळ्यांना हा निसर्ग खूप आवडेल। पुढे जाऊन इथे गरम पाण्याची कुंड पण आहेत। तिथे नदीमध्ये 5-6 कुंड आहेत। एकदम छान गरम पाणी होतं। बरेच लोक इथे अंघोळ वगैरे करतात। आपले पाय दुखत असतील तर जरा गरम पाण्यात शेकले तर खूप छान वाटतं। इथे आम्ही एक तास बसलेलो होतो। खूप छान वाटलं। नक्की विजिट करा वज्रेश्वरीला। इथे प्रतिशिर्डी सुद्धा आहे। वज्रेश्वरीतच गरम पाण्याच्या कुंडाच्या स्थानाच्या आधी साईबाबांचं प्रतिशिर्डी हे मंदिर उभारलं आहे। तिथे जायला हा एक सुंदर पूल आहे। मंदिराचं परिसर एकदम भव्य आहे। इथे राहण्याची, खाण्याची सोय आहे। इथे एका कुटुंबाला म्हणजे 5 जणांना 1 बेडरूमचं लॉजिंग आहे 1500 रुपयामध्ये। याच परिसरात शनिदेवाची मूर्ती, गणेशाची मूर्ती आणि पिंड असं स्वरूप यांनी मंदिरं बांधलेली आहे आणि नवग्रहचे सगळे देव इथे मांडलेले आहेत त्यांच्या दिशेच्या प्रमाणे। तर सगळे येऊन इथे पूजा करू शकतात, ग्रहांची शांतीची, आणि रुद्र अभिषेक करू शकतात। आणि भव्य अशी मूर्ती होती शंकराची। नंतर आम्ही मंदिरात गेलो। एक सुंदर मूर्ती आहे साईबाबांची प्रतिशिर्डी, एकदम हुबेहूब। खूप प्रसन्न वाटलं इथे येऊन। खूप मोठा हॉल आहे। तिथे तुम्ही शांत बसून ध्यान करू शकतात। वृद्धांना आणि लहान मुलांना खूप आनंद वाटेल असं वातावरण इथे आहे आणि शांतता पण खूप आहे। नक्की विजिट करा वज्रेश्वरीच्या